गोड टाळे वाजव माझ्या वासुदेव बाबांसाठी. आवलीला समजवतात अगं वेळा आहे का तू संतो आला तर. एक लक्षात ठेवा, ज्या घरात सासू सासरे जिवंत आहेत ना तिथं दोन लोक जास्त येतात. कारण जुनी लोक जोपर्यंत आपल्या घरी जिवंत आहेत ना तोपर्यंत पायरीला पाय लावणारे हजार येतील. या नवीन पोरींना ते आवडत नाही. पण हात जोडून सांगतो माझी ताई, आता जर तू हा उबदर सहन केला ना तर म्हातारपणी तुला चांगले दिवस येतील. पण जर हा उबदर सहन नाही केला ना तू, तुझ्या पोरांना माया ममता हे काहीच कळणार नाही. ज्या घरी म्हातारे माणसं आहेत ना तिथं सगळे सोयरे याई बाई सर्व येतात. अगं अशा वातावरणात तुला मोठं व्हायचंय, तुझ्या सासूचे गुण शिकायचे आहेत. मन धरणं कसं पडत, पायरी कोणले बोलावणं पडत, जेवण कोणले ठेवणं पडत, इथं चहा ना पाणीवर कोणले वाट लावणं पडत. काही बाईसले पुरण टाकी सण साड्या बी नेसण्या पडतीस आणि काही बाईसले इथं पोयान ताटल्या दगाडी सण बी काढी देणं पडत. हे सासू शिकवते. सासरा जोपर्यंत घरात जिवंत आहे ना तोपर्यंत त्या घराची शान आहे. ज्या घरमा सासरा जिवंत आहे त्यातला नात्रेसले वयन लागस. बाबांना मांडीवर खेळणं आणि माबांना मांडीवर ज्या संस्कार शिकस माणूस ते असा 25,000 ना इंग्लिश मीडियम मा नाही शिकस. इंग्लिश मीडियम मा शिकणारच ना काय हाल जात. कालदी परून दिना इंदूरने घटना पडास ना मोबाईल वर येले. बाप 20 रोज जाय ना मरी गया, माय 30 रोज जाय नि मरी गे. आणि पोरगा फॉरेन मैन माय बापले का फोन बी लावानी होते ने. काय करणं ते 50 लाख ना पॅकेज शिलगाव नाही का चॅट ही सण काही नाही. अरे आपली माय जर इस्ती 2 तास घरमा बोलणे नाही तरी आपलं चित लागत नाही. आपला बाप 2 तास घरमा दिखणार नाही तरी आपलं जीव उरू उरू करस. पण माय आणि बापनी सेवा आपला डोळ्याना दक्कत चांगलं जर वसवी आणि जर एखादा माणूस ना पले अशी बाई समजूतदार उनिवी तर त्यांनी 1000 जन्मानं पुण्य उदयाला उनवी असं समजा. आपली मायनं बी मन धरायनी बाई, आपल्या बहिणीसनं बी मन धरायनी, बाचीसने बी आपलं समजी राहिनी, आपला बापने बी टिप ठी राहिनी होई. अशी बाई ज्यांना पले पडणी होई ना त्या माणूसनी आगला जन्म काहीतरी पुण्य करेल होई. नाही तर घरे घरी एकच आक्षे, तुम्हाला बाप नको तुमनी माय नको. कामू या दल्ला दलीवर लोक येतच बसतच आवरणं पडत आवरा म्हणे ताई सोन या जर चालना घ्यात ना आपल्या घरली येठण बी नाही राहा आणि वयन बी नाही राहा. जित्ता तर लोगून समाया. अरे मी या पारोड्या तालुक्यात एका वडार जातीच्या बाईचं उत्तर कार्य केलंय 10व 15व. एक धर्मपत्नी मध्ये काय गुण असतात, एक नवऱ्यासाठी बाईला काय झुरणी पडावं लागतं. या एवढ्या इथं ज्या तरुण पोरींना तुम्ही कीर्तन ऐकायला घेऊन आलायत ना त्यांच्यासाठी फक्त 10 मिनिटाचं उदाहरण देऊन सेवेला पूर्ण विराम देतो. या पोरींना उद्या दुसऱ्याच्या घरी पाठवायचंय. हिना कोणाची धर्मपत्नी, कुणाची आई, कुणाची सून बनवायची. तिसना घराना आपला कानवर येवाल नको. जर पोर नांदाल गईन मायबाप ना घर जर घराना उन्हात ना मायबापले असा सोनाना घास बी राहिना तरी गोड लागत नाही. कारण पोर म्हणजे काय, हृदय तोडी सन दुसरा नगर देल रास. हृदय तथा इस्तो कोम आहे ना तरी मायबापला आता जेवण जात नाही. एक वडार जातीची बाई ह्या पारोड्या तालुक्यात असे ज्येष्ठ माणसं, हे दादांनी जशी कीर्तनाची सेवा दिली अशी ज्येष्ठ माणसांनी युट्यूबच्या माध्यमातून मला बोलवलेलं. मी गेलो तिथं ते माणसं सांगायचे महाराज ही जी वडार जातीची बाई आहे ना ही बाई म्हणजे साक्षात देवीचं रूप होतं. हवाई फार भाग्यवान बाई होती. म्हटलं काय झालं दादा. म्हणे तुम्ही ज्या बाईचं 10व 15व पुण्यतिथीचं कीर्तनाला आलेत ना आहे तो भाग युट्यूबला 20-22 लाख लोकांनी पाहिलेलं कीर्तन येते. एकच झालं त्या लोकांनी सांगितलं महाराज म्हणे ही वडार जातीची पोर देखणी लावण्यवती सुंदर पोरगी होती. अशी दिवाळी होती का अक्षय तृतीया होती अशी गल्लीमध्ये तिचा बाप 2-4 गाढवं घेऊन मराठी शाळेच्या बाजूला काहीतरी बनवत होतं आणि ही पोरगी अशी जोडी बांधून गलीमध्ये भीक मागायला आली. ताई काही कुल्लाई पापड असेल तर द्या ना. ओ ताई काही रात्रीची पोळी असेल द्या ना. गरिबी माणसाला सर्व शिकवते. गरिबी माणसाला
झुकायला शिकवते, वाकायला शिकवते, गरिबी माणसाला लाचारी करून टाकते. ज्या घरात कर्ज झालेलं आहे ना तिथल्या माणसापेक्षा बाई जास्त व्याप वाढते. सदैव ती बाई टेन्शन मध्ये राहते. आपल्याला जर कोणाच्या घरी गेलो ना, जर वातावरण पाहायचं राहिलं की या घरातली बाई किंवा या घराची परिस्थिती आनंदाची आहे का काही दुःखाची पोकळी झालेली आहे, तर घरातल्या बाईचा चेहरा सांगतो. ज्या घरी कर्ज झालेलं आहे तिथल्या बाईचा चेहरा, इथं गालाच्या खाली सुरगट्या पडलेल्या असतात, ती बाई चिंतेत वाहते. केव्हा माणूस यायभर काम करस, राब राब राबस, आपलाच हातीची ते काही पडायला नाही. मग आपला पोरेस ना लग्नेच ना होत असतं लुगून आपला ठिकाणा लागी का? कसं काय पोरेस न धकी? एक एक माय माऊली झुरते. ती एक वडार जातीची पोरगी अशी मागत होती, दादा ताई. आणि एक असं उंच ओट्यावरती 30-35 एकर बातलं बागायतदाराचं पोरग पेपर वाचत होतं. त्यानं पाहिलं काय लावण्यवती देखणी सुंदर पोरगी आहे, पान खाईल तर गड्यात उतरेल अशी पोरगी आहे. आणि तो उंच ओट्यावर पेपर वाचतोय, खुर्चीवर बसून अशी ती पोरगी त्याच्या दारी आली ना आवाज दिला, ताई देता का पूर्णाची पुढे? आणि या पोरानं पेपर ठेवला, कारण तो दुरूनच तिचं रूप निहाळत होता. मोठ्याचं लेकरू होतं ना ते. मोठाना पोटी येल्यानंतर नालायक बुद्ध्या जास्त सुस्तीस. गरीब ना पोटे होऊ नका, कष्ट करेल जर राहणार ना, नखे बोटे फुटेल जर राहणार ना, बाप न बिन मायनं बी कष्ट करस. जसले आई तर बाप जाता ना इस्टेट करणे त्यातले ड्रुक ड्रुक करायला काय लागस. असं दुरून पाहिलं. आणि जसही ती पोरगी दारात समोर आली सांगितलं ताई, आणि लगेच त्याने पेपर ठेवला आणि दड 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 उतरला आणि लगेच त्या पोरीचा हात पकडला आणि त्या पोरीची छाती धडधड करायला लागली. बाई घेणं ना देणं याच्या अंगणात आली नाही तरी आली असती. याने माझा हात धरला, गली याची, भाऊबंदकी याची. गरीबाकडनं कोणी बाजू नाही घ्या, गरीबाकडनं कोणीच. पण काय सांगावं तुम्हाला, रूप आणि गुण श्रीमंताच्या घरी जन्माला नाही येत. रूप आणि गुण हे गरीबाच्याच घरात जन्माला येतात. काय हुशार पोरगी असेल ती, रूप तर होतच पण बुद्धीची कलाटणी अशी होती तिची. त्यानं हात धरलेला आणि ती त्याला सांगायची, हे दादा कशाला हात धरलास रे माझा, सोड ना माझा हात. छाती तर धडधड करत होती, पण बोलताना काही बायांकडे बोलायची अशी ललाट असते, काही माणसांकडे अशी बोलायची लढात असते. साचनी मावाड मितुले परी रसाड, आणि शब्द जैसे कल्लोड अमृताचे, मुखी अमृताची वाणी, देह देहाचे कारणी. काय तरी असं विशेष मायबापाचे घेऊन रक्तात असे गुण घेऊन येतात पोरी. त्याने असा हात धरलेला आणि सांगायचे, हे दादा कशाला धरलास रे माझा हात. पण हे मोठ्याचं पोरग यानं एकच सांगा, अगं हात काय सोडण्यासाठी धरला का, मला लग्न करायचंय तुझ्याशी. आणि मग तिची छाती धडधड करायला लागली. बाई नाही तरी आली असती याच्याकडे, उगाच याच्या दारी आली. पण ती बोलण्यात हुशार होती. तिने एकच सांगितलं, हे दादा अरे काय लग्नाची अपेक्षा करतो रे, 4 दिवसात परणून तुझ्या घरी येऊन जाईल मी. तू सांगशील ना तसं वागेल, तू सांगशील ना तसं शिकेल. तुझ्या मताने देवासाठी केले ब्रह्मांड सोयरे आणि कोवड्या उत्तरे काय केले असं वागवून दाखवेल. माझ्या वाणीनं सर्व लोक गोड करून दाखवेल. मी 4च दिवसात लग्न करून येऊन जाईल, फक्त माझा हात सोड. पण माझी एक आट आहे तुझ्याशी लग्न करताना. पैसावाला ना पोऱ्या, श्रीमंताच्या पोऱ्या अशा आटी नव्हती काय घाबरते. त्याने हात सोडताना सांगितलं, सांग तुझी आट काय येतं. म्हणे एकच कर दादा, माझा बाप तुमच्या मराठी शाळेच्या बाजूला आहेत ना, ठोकपीट करून काही दगडांना आकार देतो, तो सुयापोत बनवतो. आम्ही गाढवांवर फिरणारी माणसं आहेत रे, आमचं पाठीवरचं बिढार असतं, आमचं काही मोठं विश्व नसतं. मी तुझ्या मनात ठसली ना, तुला माझं रूप आवडलं ना, माझ्याशी लग्न करतो ना तू. फक्त एक माझी आट आहे, माझा बाप तुमच्या गावांच्या उखरड्यांवरती गाढवांसोबत काहीतरी गुप्तोय हातात. फक्त माझ्या बापाजवळ जा, माझी एकच आट पूर्ण कर, माझ्या बापाजवळ जा आणि आपल्या लग्नाची परवानगी घे की मला तुमच्या पोरीशी लग्न करायचंय. त्या माणसं मला सांगत होती, पण मी याच्यात नाही का अंदाज आणि एक अनुमापन काढलं की एक वडार जातनी पोर उच्चा जात ना पोऱ्याला सांगरायनी जर मनाशी लगीन करणं होई तर मना बापनी परवानगीले मग आपल्या उच्चा जातन्या पोरी
कवय असं डोकामध्ये ती त्यासल्या कवय आपला बाप समजी ज्या बाप नाही रुमाल गलीमा पडना तरी 100 लोके उचली देतस जी मायले गलीमा सुग्रीन म्हणतस ती माईनं नाकनं पाणी उतारतेस माई म्हणजे काय 1000 बाया जी बाई पास झुकतीस ती बाईले एखादी पोरणी जर काय तोंड करत तर ती बाईले गावना बाहेर निघता येत नाही जर एखादी पोरगीने वाईट पाऊल उचला तर तिना बापले खाले मान घालणी पडस त्या पोरीनं सांगितलं मला बापने परवानगीले मी एक गुण शिकलो एक अभ्यास काढला की जी पोर मायबाप ना ताब्या महाराज जी काका चुलतास ना ताब्या महाराज जी भर भाऊबंदकी ना ताब्या महाराज काका चुलतासले भ्यास ती पोरगीले कोठेच भीती राहत नाही पण जी काका चुलतासले भ्यात नाही चुलत सगळा भाऊसले भ्यात नाही चुलतीसले भ्यात नाही फुईले भ्यात नाही मामासले भ्यात नाही गाव मा ज्येष्ठ दाखला मोठा कोणलेच भ्यात नाही 30 पोरले फ्रीज मा 35 तुकडा घालीस आणि मारणारा मारी टाकतील समाज त्यांना अन्याय करस जे मामास ना ऐकत नाही काका चुलतास ना ऐकच नाही डाकला मोठाच ना ऐकच नाही माझा कोणीतरी आयऱ्या गैऱ्या नथू खैऱ्या ये आणि पोटमा 56 चाकू घालीस आणि भर रोडवर माट टाकी एकच भीक मागतो माझ्या ताईंनो तुम्ही कलेक्टर व्हा का DSP व्हा मी शिक्षणाबद्दल एक शब्द नाही बोलणार पण शिक्षणासोबत एवढीच हृदयात दया ठेवा की तुम्हाला बाप आणि तुम्ही माय बर हाय ती भर तुम्हाला जीवर उच्च नाक करी जगाल पाहिजे त्यासनं नाकनं पाणी उतार नका एक फासवार दिन एक वडार जातीची पोरगी सांगते झालं हो करून टाकलं लग्न त्या माणसानं पण लग्नाच्या अगोदर त्या माणसाने त्या उंच जातीच्या माणसाला एक सल्ला दिला म्हणे दादा अहो तुम्ही उच्च जात ना लोके तुम्हाला भाऊ बनकिनी तुम्हाला नाता गोतानी पोर दे का तुम्हाला सगळा सोयरासमतली पोर दे का एवढ्या इथं बाया बसल्यात ना यांनी एक लक्षात ठेवा आपलं जेवढं आथरू आहे ना तिथलाच पाय पसरानं स्वप्न दे का आपला बा 2 बिघा विना भले 4 बिघा वाला दे का आपला बा 10 बिघा विना 12-13 एकर वाला दे का पण आपला मीठडामा मीठ नाही पिठडामा पीठ नाही आपण कलेक्टर झामलत ना का फिरा बापना नाही दोष गावे गाव माय पोरीस ना माईस ना स्वप्न मोठं होई गे आज भी देखा जवळ कोरोना उन्हा ना तर 1000 बॉम्बे पुनावालाच ना डबडा खाली होई गया त्या गाव मा उनतात गाव मातला माणूस ने घाया गोया जमीन ना जीवर खादा पण गाव सोडी गया नाही शेतकरी ना घरनं पोर उपाशी मरत नाही अरे त्यांना घर म्हशी भुक्या राहतात नाही त्यांना घर जनावरे भुक्या राहतात नाही आणि आपली पोर भुकी ठीक आहे तो पण आपल्या बुद्ध्याच गाण ठेवाय जायलेत ना शेतकरी पोरे आपला मने ध्यानेच निपटी राह ना अरे शेतकरी ना घर घाया गोयाई तरी त्यांना वरीस निघ जाई असा इथला तिथला चाटून गाठू लागेल और संसार पार नाही पडस तो माणूस एवढं सांगायचं म्हणे दादा तुम्ही फक्त एवढंच करा तुम्हाला जात नाही करून टाकलं लग्न झालं थाटात माटात लग्न झालं ज्या भाऊबंदकीनी लाडू पेडा वाटत तीच भाऊबंदकीनी काही दिन मग मीटिंग करी यांनी वडार जातनी पोर घर मागाली नी याल गाव मन काढा भाऊबंदकी मन काढा 7 वर्ष ती पोर बाहेर राहिनी माणूस दाढी करायला बाहेर कपड्यातली इस्त्री माराल बाहेर जमीन ना कामे करायला माणसे बाहेर ते कोणीच मदत करे नाही पण ती बाई होती ना एखाद्या बाईच्या वागण्यात माणूस ना पश्चात बी देव लोक येऊनात तरी ती अतिथी मनीसन पूजा करस देवासाठी झाले त्या बाईसाठी ब्रह्मांड सोयी रे वाणीनं गोड त्या वडार जातीच्या बाईने एकच केलं 7 वर्ष बाहेर राहिनी पण जेठ दिक नव्ही तर पदरली नव्ही सासरा दिक नव्ही तर मानदी नव्ही देर दिक नव्ही तर गोड बोल नव्ही धाकला मोठा दिक नव्हती तर भाऊ दादा करवी ज्या बाईले 7 वर्ष ज्या गावनी बाहेर ठेव जिना नवऱ्याला दाढी करानी सुद्धा सत्ता गाव मठी नाही त्या बाईना इस्ता वागा मा देरले देर जेटले जेट ननीन भाऊजाया धाकल्या मोठ्या सासवा आई आई करीसन असं प्रेम पाझरती बाईनी तर तीच बाईले त्या गावनी 7 वर्ष बाहेर ठेव पण तीच बाईनी असं प्रेम थेंब बटा लोके जिकात तर ती बाईले 15 वर्ष सरपंच पद बिनविरोध दिनं त्या गावात सरपंच भेट भटलं याच्यात विशेष नाही वाटलं
त्या पुण्यतिथीच्या वेळेस ते लोक सांगायचे म्हणे महाराज ज्या वेळेस आईबाई मरणी तर याच बाईसाठी 4 जातना लोक आमना गाव होता 4ही जातना लोकेसनी टकल्या कर्या होत्या. जेव्हा एखादी बाई नवऱ्यासाठी अशी वागते तेव्हा असं वाटतं की 1000 लोक आपल्यावर प्रेम करतात. माने पाचारिता नोहे आरानुक ऐसी येती लोकप्रीतीसाठी. अरे एक वडार जाती बाई इथलं नवऱ्यासाठी जगणी. तुम्ही तर बड्या जात नाहीत ना ताई. तुमले नवरान माय सैन होत नाही, नवऱ्याना बहिणी सैन होतीत नाही. नवरान बहिणी उन्हात का डोकं बांधी पडतेस, सगळ्या बहिणी उन्हात का भजा काढू का कुल्ला काढू. ज्या बहिणी नवराना आद्यान मानित सासू सासरा करतीत नाही आणि त्या बहिणी मादेवर पाणी टाकाली. हे सूत्र तुकोबराय जेव्हा समजायचे की अगं अनंत कोटी ब्रह्मांड नायक आपल्यावर कृपा करतो, त्याच्या अनुषंगानं हे वारकरी आपल्या घरी येतात. जात पंथ धर्म सोड, वारकऱ्यांची आपण विठ्ठल समजून पूजा कर. नाही पत्तीच्या डोक्यात बसलं आणि संतापात जे उत्तर दिलं त्या अभंगाच्या शेवट
कसा निघाला समाज प्रबोधनार्थी बोलणारा माणूस आहे. मला कुठेतरी तरुण पोरांबद्दल वास्तविकता उपस्थिती जास्त दिसल्यामुळे ही माणसं वासुदेव बुवा, कन्हैया बुवा, रवी बुवा यांचा बोट धरून चालणारी आम्ही माणसं आहेत. अर्धा तास जरी असं झाला तर मी कोपऱ्यात त्यांचा पाया फोडून घेईल, कारण ती माझ्या हृदयातली माणसं आहेत. पण जे बोललो ना मी त्याच्यावरती घरी जाऊन विचार करा. रोजचे बाबा देव सांगणारे येतील, देव साचवून सांगतील. मला वागण्यातनं देवाकडे जाणारा माणूस आहे मी या विषयावरती प्राधान्य देणारा माणूस नाही की महादेवावरती पाणी टाकून मायबाप भेटतील बा, पण मायबापांची सेवा करून महादेव भेटेल, मी या विचाराचा माणूस आहे. या तत्वाने जर भक्ती कराल, मी असं म्हणत नाही की महादेवावरती पाणी टाकणं खोटं आहे बा, पण इकडे मायबाप जितता राहताना महादेवावर पाणी टाकता टाकता सासू सासरवी घर मारडावणं हाय बी पाप आहे. आपली काय तुझा आहे तुझ्यापाशी परी तू जागा भुललासी. आपली वैचारिक पात्रता आपण शोधा. आपण कुठंतरी सासू बनताना, सून बनताना, मुलगा बनताना, बाप बनताना कुठंतरी दूर आपली रक्ताची नात्यांपासून जातोय हे शोधा. एवढं जरी शोधलं तरी देवासाठी झाले ब्रह्मांड सोयरे, कोवड्या उत्तरे काय वेची. या कार्यक्रमाला विशेष उपस्थिती म्हणून आमचे आदरणीय अविनाश भाऊसाहेब धमान्याहून आले, मी त्यांचे सुद्धा आभार व्यक्त करतो. या कार्यक्रमाला परवापासनं साऱ्या जगभर यूट्यूबच्या माध्यमातून साडवे गावाचा नकाशा सप्ताच्या माध्यमातून दिसेल. कोणाची सेवा होती, कोणत्या गावी कोणाच्या नियोजनात सेवा होती, हे सर्व परवापासनं यूट्यूबला तुमचं गावाचं नाव टाकलं का तुम्हाला हे संपूर्ण कीर्तन ऐकायला भेटेल. पुन्हा आपल्या मुलांना मुलींना हा साचा शिकवा, कारण मरताना देव दिसला का नाही दिसला याच्यावर भरोसा नाही, पण संसार ज्या लेकरांसाठी व्यतीत केला ना, आपल्याला मरताना त्यांची तरी मांडी भेटली तरी आपल्याला देव तू स्वैरा करी आता हे नात्यानं गुप्ता येईल. एवढंच सांगतो. ज्यांची विशेष उपस्थिती आहे आदरणीय आशापूर यूट्यूबचे चॅनलचे मालक, जे कधी भेटू नाही शकत ते भेटले, मी त्यांचे सुद्धा आभार व्यक्त करतो. गावातील असणारे आमचे विवेकजी महाराजजी तुमचेही आभार व्यक्त करतो. मग गावातील ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी ज्यांच्या माध्यमातून आलो, किरण दादा तुमचेही आभार व्यक्त करतो. पावबा तुझेही आभार व्यक्त करतो. घरी गेल्यानंतर चिंतनातला विषय छेडा आणि विषय छेडताना एकच भजन करा, पण ते कोणतं? तुका मन ज्ञानेश्वर रंग पाया क्षमा